सांगली मिरज कुपवाड महानगरपालिकेचा पुढील महापौर राष्ट्रवादी पक्षाचा होणार आहे असा दावा आमदार इद्रिस नायकवडी यांनी केला आहे। मिरजमध्ये आमदार इद्रिस नायकवडी हे प्रसार माध्यमांशी बोलत होते। यावेळी चंद्रकांत मैगुरे, विजय शिंदे, ईश्वर जनवाडे, संदीप कबाडे, किरण कांबळे, जब्बार मुजावर यांच्यासहित पक्ष प्रवेश करणारे स्थानिक नेते उपस्थित होते। महापालिका क्षेत्रात आमचा पक्ष फार मजबूत स्थितीत आहे। सर्वसामान्य लोकांच्या अडीअडचणी सोडवणारा आणि विकास करणारा राष्ट्रवादी पक्ष असल्यामुळेच राष्ट्रवादीचाच महापौर होणार आहे असेही आमदार इद्रिस नायकवडी यांनी सांगितले। शिवसेना उभाटा मिरज शहर प्रमुख चंद्रकांत मैगुरे आणि शिवसेना शिंदे पक्षाचे मिरज शहर प्रमुख विजय शिंदे, भाजपचे जिल्हा कार्यकारिणी सदस्य ईश्वर जनवाडे यांच्यासहित शेकडो कार्यकर्ते हे सोमवारी राष्ट्रवादी पक्षात प्रवेश करणार आहेत। याबाबतची माहिती आमदार इद्रिस नायकवडी यांनी दिली। पक्षात असताना कार्यकर्त्यांना किंमत द्यायची नाही आणि निष्ठावान कार्यकर्ते अन्य पक्षात चालले की मग मात्र त्यांना विनवणी करत बसायचं, तसेच त्यांच्यावर दबाव टाकायचा हाच उद्योग शिवसेना उभाटा नेते करतात अशी टीकाही आमदार इद्रिस नायकवडी यांनी यावेळी केली। प्राथमिक कोण प्रवेश करणार आहे? राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या आमचे राष्ट्रीय अध्यक्ष आदरणीय अजितदादा पवार साहेब यांच्या नेतृत्वावर विश्वास ठेवून आणि अजितदादांची कार्यपद्धती, महाराष्ट्र ज्या पद्धतीनं अजितदादा पुढे नेत आहेत आणि विकासाच्या दृष्टिकोनातून महाराष्ट्राला जी गती आणि वेग देण्याचं काम माननीय नामदार अजितदादा करतायत, याने आकर्षित होऊन, प्रभावित होऊन इतर पक्षात काम करणारी पदाधिकारी, त्याच्या पक्षाचे पदाधिकारी आज आमच्या राष्ट्रवादी काँग्रेस पक्षामध्ये येण्याचा त्यांनी निश्चय केला आहे आणि त्यांचा पक्षप्रवेश, त्यांचा स्वागत सोहळा उद्या या ठिकाणी आपल्या राज्याचे वैद्यकीय शिक्षण मंत्री आदरणीय हसन मुश्रीफ साहेब यांच्या हस्ते त्या ठिकाणी आपण करतोय। इतर पक्षात कुठल्या पक्षात काम केले ते आपल्या सर्वांना ज्ञात आहेत। ही सर्व चेहरे आपल्याला परिचित आहेत। असं नाही की कुठला तरी अचानक माणूस आला आणि ते पक्षात यायला लागला। सातत्याने समाजकार्यात भाग घेणारी आणि समाजातले विषय हाताळणारी ही मंडळी आहे आणि या मंडळींना आजपर्यंत काम करत असताना ते ज्या पक्षात होते त्या पक्षात त्यांना काहीतरी चुकीची वागणूक मिळाली। ज्या पद्धतीनं त्या पक्षांनी यांना ताकद देणं आवश्यक होतं ते दिली गेले नाही आणि तिथं मान सन्मान हाही विषय त्या कुठेतरी कार्यकर्ता आहे म्हटल्यावर त्याचा शेवटी मान सन्मान राखला गेला पाहिजे, तो राखला गेला नाही। अशा अनेक विविध कारणं असतील आणि हे सर्व होत असतानाच जर आपल्याला समाजकारण गतीनं करायचं असेल, योग्य दिशेनं करायचं असेल तर योग्य नेतृत्वाची आवश्यकता आहे असं त्यांना कुठेतरी भासलं आणि मग त्यांनी नजर फिरवत असताना त्यांच्या लक्षात आलं की राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष हा एकमेव पक्ष आहे की ज्या पक्षात एका व्यवस्थितपणानं, शिस्तबद्ध पद्धतीनं, नियोजनपूर्वक त्या ठिकाणी काम केलं जातं। पक्षाचा नेतासुद्धा अत्यंत निर्भीड आणि निर्भयपणानं जे असेल ते स्पष्ट शब्दात त्या ठिकाणी बोललं जातं येतं। होणार असेल, होतही नसेल तर नाही हे म्हणायला कुठेही आम्ही किंचित संकोच ठेवत नाही। तर ह्या सगळ्या गोष्टी आणि ज्या पद्धतीनं महाराष्ट्रात अजितदादांनी काही योजना समाजाच्या प्रत्येक घटकासाठी, सर्व समावेशक असे सर्व घटक आणि सर्व जाती धर्माच्या लोकांना बरोबर घेऊन जाण्याची भूमिका अजितदादांनी जी घेतलेली आहे ती या कार्यकर्त्यांना फार आवडलेली आहे आणि म्हणून त्यांना आवडलं की आपण या पक्षात राहूया आणि या पक्षात काम करूया, माननीय आमदार अजितदादांच्या नेतृत्वाखाली आपण काम करूया अशी भावना त्यांची झाल्यामुळे ते आज आमच्या पक्षात प्रवेश करत आहे। पक्षप्रवेश सोहळ्याचे बॅनर्स लागले किंवा माहिती समोर आल्यानंतर शिवसैनिकांच्यावर वरिष्ठांच्याकडून दबाव येत आहे, उलट तुमच्यावर टीका केली जाते की दबावाखातर आमच्यातल्या लोकांनी घेऊन। आता जे कार्यकर्ते आलेत हे अत्यंत आर्थिकदृष्ट्या असतील किंवा बाकीच्या दृष्टिकोनातून एक मर्यादेचे कार्यकर्ते आहेत। ह्यांनी काय आर्थिक कुठेतरी फार मोठं लफडं केलं आहे आणि काय झालं आणि यांच्या चौकशा प्रलंबित आहेत आणि ते सांगून त्याची भीती दाखवून कुठेतरी आम्ही घेतो आहे हा विषय नाही। येणाऱ्यांच्याकडनं कोणतीही आम्हाला अट घातलेली नाही आणि आम्ही येताना त्यांना काहीतरी आश्वासन दिले गेले अशातला काही प्रकार आमच्याबरोबर नाही आहे। आता ठीक आहे ना, त्या पक्षात एखाद्या पक्षात एक कार्यकर्ता वजनदार काम करत होता, तो पक्ष सोडून चालला म्हटल्यावर त्या पक्षाला आता त्याची जाणीव व्हायला लागली असेल तशी आणि म्हणून मग ते त्यांना परत बोलावण्यासाठी म्हणून ज्या पद्धतीचा अवलंब करायचा ते अवलंब करत असतील, पण त्याचा कोणताही परिणाम या कार्यकर्त्यांच्यावर होणार नाही।
कारण यांनी मनापासून निश्चय केला आहे आणि त्यांनी एक लाईन ठरवलेली आहे. आता त्या लाईनीपासून ते हटणार नाही आहे. तुम्हाला सांगितले राष्ट्रवादीचा महापौर होईल आणि कशा पद्धतीने तुमची निवडणुकीची यंत्रणा असणार आहे? आज महापालिका क्षेत्रात आमचा पक्ष अत्यंत मजबूतपणानं पुढे येतो आहे आणि लोकांनाही लक्षात आलं आहे की जे काही समोर पर्याय आहेत लोकांच्या, त्या पर्यायातला एक चांगला पर्याय आणि चांगलं नेतृत्व असणारा पक्ष म्हणजे एक राष्ट्रवादी आहे. आणि या राष्ट्रवादी स्थानिक पातळीवर मी या महापालिकेत काम केलं आहे, 25 वर्ष मी काम केलं आहे आणि अशा एका माणसाला अजितदादांनी विधान परिषदेची संधी दिली. त्यामुळे एक वजनदार कामाला ताकद मिळेल आणि आपल्या शहरालाही विकास कामात फार मोठी मदत होईल. असा पक्ष कुठला असेल तर तो राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष आहे, असं आता सर्वसामान्य लोकांच्यात एक चर्चा आणि सर्वसामान्य लोकांची विचारप्रवाह त्या पद्धतीनं आहे. त्यामुळं आमचा पक्ष अत्यंत मजबूतीनं आज महापालिका क्षेत्रात काम करतो आहे आणि म्हणूनच त्या जोरावरच आम्ही सांगतो आहे की येत्या महापालिका निवडणुकीनंतर राष्ट्रवादीचा महापौर त्या ठिकाणी दिसून येईल. शहरामध्ये अनेक म्हणजे नवीन येणाऱ्या लोकांचे बॅनर लागले, त्यापैकी एक शाकिरा जमादार मॅडम यांना काही लोकांना तर गाडीत बसून जबरदस्तीने घेऊन गेलेत अशी एक माहिती समोर येते. तू किती येतील म्हणून? नाही, हे सगळे प्रकार करतील मला काही माहिती नाही आहे. पण तुम्हाला एक सांगतो, ज्यावेळेस पक्षात असतात ना त्याच वेळेला मान सन्मान द्यायचा असतो. पक्षात असतात ज्या वेळेला त्यावेळेला त्या कार्यकर्त्याला मान सन्मान द्यायचा असतो. तो तुम्ही दिला नाही म्हणून तर आज ही वेळ आली. त्यामुळे कुणाला जबरदस्तीनं कुठं बसवलं आणि उठवलं म्हणून कोण आपल्या विचारापासून दूर होणार नाही.